काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम् व्यसनेन च मूर्खानां निद्रया कलहेन वा. ही माणसं तपासायची असतील त्यांच्या जीवनातला काळ तपासा. त्या काळावरून लक्षात येईल की आपल्या भोवताली असलेली लोक ज्ञानी आहेत की अज्ञानी आहेत. मग ज्ञानी लोक कशावरून ओळखायची, तर ज्या लोकांचा जीवनातला काळ हा शास्त्राच्या अभ्यासामध्ये, काव्यशास्त्र विनोद याच्या अभ्यासामध्ये, अध्ययनामध्ये जात असेल, समजावं ज्ञानी लोक आहे. या उलट झोपण्यामध्ये, व्यसन करण्यामध्ये आणि विनाकारण भांडण करण्यात ज्यांचा वेळ जातो त्यांना समजावं अज्ञानी. विठ्ठल विठ्ठल. काळाची सार्थकता, ते काळ ओळखून त्या काळात आपल्या जीवनातील काळ सार्थकी लावणं गरजेचं आहे. सज्जन, काळ सार्थकी लावल्यानं ज्या ध्येयापर्यंत, ज्या साध्यापर्यंत आपल्याला जायचं, त्या साध्यापर्यंत सहजरित्या पोहोचता येतं. अगदी सोप्या भाषेत बोलायचं म्हटलं तर 5-7 वर्षापूर्वी ज्या बाबांचं ऐकून भोले बाबांची साधना सुरू झाली आमच्या माता भगिनींची, त्या बाबांनी सांगितलं एखाद्या मुलाला की बाबा रे, परीक्षेत पास व्हायचंय ना, एक मोठा जल और एक बेलपत्र. मला सांगा, मुलं याच्यानं पास होतील की अभ्यास केल्यानं? अभ्यास केल्यानं पास होतील. म्हणून वारकरी साधू संतांनी अशा पद्धतीची भक्ती शिकवली नाही. त्यांनी 5-6 वर्षात जी भक्ती शिकवली ना, धर्माच्या दृष्टीने जर विचार केला, धर्म संघटनाच्या दृष्टीने जर विचार केला, तर धर्माच्या संघटनाच्या दृष्टीनं मी बाबांना आदर्श मानतो. मी काय बोलतो लक्ष देऊन ऐका बरं. धर्म संघटित करणं, धर्मामध्ये एकता निर्माण करणं, यासाठी मी बाबांना आदर्श मानतो. पण बाबांनी त्या 5-7 वर्षामध्ये जी भक्ती शिकवली, ती वारकरी साधू संतांनी शिकवलेल्या भक्तीच्या विपरीत आहे. म्हणून त्यासाठी आदर्श अजिबात मानत नाही. विठ्ठल विठ्ठल. वारकरी साधू संतांनी प्रयत्नांना महत्व दिलं. असाध्य ते साध्य करिता आहे असं कारण अभ्यास तुका म्हणजे समुद्री पाय वाट जोडे. समुद्रावर पाय वाट करता येते, त्यासाठी अभ्यासाची गरज आहे. व्याघ्र सर्प प्रांजळे अभ्यास केले की व्याघ्र सर्पांना आपलंसं करता येतं. आपल्याला त्यांच्याकडून जे काम करून घ्यायचं ते वाघाकडून, सर्पाकडून, सिंहाकडून करून घेता येतं, केवळ आणि केवळ अभ्यासाच्या जोरावर. त्या काळाची सार्थकता लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या मुलानं वर्षभर अभ्यास केला असेल तो परीक्षेच्या आदल्या दिवशी निवांत झोपतो. ज्यानं वर्षभर अभ्यास केला नाही त्याला परीक्षेच्या आदल्या दिवशी झोप येत नाही. का? काळाची सार्थकता नाही. विठ्ठल विठ्ठल. पण ज्यांना सांगावं त्यांचं काही कामाचं नाही. पण ती लोक आहे का समोर? एका अभ्यास करण्याचं वय का तुमचं? मला असं वाटतं आमच्या संस्कृतीनं, आमच्या शास्त्रानं सांगितलेल्या आश्रमांचा जर विचार केला तर या मंडपात उपस्थित लोकांपैकी 90% लोक वानप्रस्थाचे किंवा संन्यासाचे अधिकारी. विठ्ठल विठ्ठल. इथल्या 90% लोकांनी एक वनात गेलं पाहिजे शास्त्रानुसार किंवा संन्यास घेतला पाहिजे. काळ सार्थक केला त्यांनी, धरला मनी विठ्ठल. की ज्यांनी मनामध्ये विठ्ठल धरला त्यांनी खऱ्या अर्थाने काळ सार्थक केला. पण पांडुरंगाला जर चित्तामध्ये, परमात्म्याला जर अंतःकरणामध्ये ठेवायचं असेल, सज्जन हो साठवायचं असेल, तर त्यासाठी त्या योग, त्याच्या योग अगोदर यांचं चित्त, आमचं अंतःकरण तयार करावं लागेल. तर परमात्मा अंतःकरणामध्ये येईल, अन्यथा नाही येणार. कारण तुकोबारायांसारखे लोक आमच्याकडे आले आम्हाला सांगण्यासाठी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी,
ऐका आला घर पुसोनी, ऐका आला घर पुसोनी, देवन लगे देवन लगे, देवन लगे देवन लगे. देव घ्या कोणी ऐका आला घर कोणी. तुकोबरांसारख्यांनी यावं, तुकोबरांसारख्यांना आम्ही उत्तर द्यावे. देव न लगे देव न लगे, साठवणी चेरून झाले जागे. की देवा, देवाला ठेवण्यासाठी जागा नाही का आमच्याकडे? अगोदर ती जागा तयार करावी लागेल, ते चित्त शुद्ध करावं लागेल, निर्विकार करावा लागेल, अंतःकरण शुद्ध करावं लागेल, तर परमात्मा चित्तामध्ये येईल. ज्या पद्धतीनं सुरदासांनी धारण केलं चित्तामध्ये, त्या पद्धतीनं चित्तात धारण करण्याची गरज आहे. दोन्ही डोळ्यांनी आंधळे सुरदास एका निर्जन वनातून एका कडेवर जाऊन पोहोचले. कडेवरून खाली कोसळणार तितक्यात जगाच्या मालकाला काळजी वाटली, हात पकडला आणि मागे खेचला. सुरदासांनी परत त्या परमात्म्याचा हात पकडला. लक्षात आलं की या निर्जन वनात देवाशिवाय कोणी माझा हात पकडणार नाही. परमात्म्याने विचार केला की योगी मुनी तपस्वी ध्यान धारणा करतात, तप साधना करतात, यज्ञ यागादी कर्म करतात, त्यांच्या स्वप्नात जात नाही. मी सुरदासांना हात पकडावा म्हणून हात झटकला आणि सुरदासाच्या हातातून आपला हात सोडवून घेतला. सुरदासांचं वाक्य, हस्तम उत्क्षिप्यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयाद यदि निर्याति पुरुषम गणयामि ते. हाथ छोड़ कर जात है दुर्लभ मानत मोय, मेरे हृदय से प्रभु जाय मर्द कहावे तोय. की हे देवा, माझ्यासारख्या आंधळ्या व्यक्तीचा हात झटकून सहज जाऊ शकतो रे तू, आणि माझ्यासारख्या आंधळ्या व्यक्तीचा हात झटकून तू जातो, याच्यामध्ये मी तुझा अजिबात पुरुषार्थ मानणार नाही. तुझा पुरुषार्थ दाखवायचा असेल माझ्या हृदयातून जाऊन दाखव. विठाला विठाला. यांनी खऱ्या अर्थानं काळ सार्थक केला होता. काळ सार्थक केला त्यांनी, धरला मनी विठ्ठल. म्हणून परमात्म्यानं हे जे आयुष्य दिलं, या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण त्या परमात्म्याचं नामचिंतन करण्याची गरज आहे. कारण परमात्म्यानं मला जे आयुष्य दिलं ते कशामध्ये दिलंय? बोलत जरा 10 मिनिटं घेणार आहे फक्त, जास्त नाही. कारण मलाही एवढ्या कमी श्रोत्यांमध्ये बोलावं याची अजिबात इच्छा वाटत नाही. तुमचे चेहरे पाहून तर मुळीच नाही. मी थोडं स्पष्ट बोलणारा माणूस आहे. का स्पष्ट बोलतो त्यासाठी सांगतो. 2012-13 पासून कीर्तन करतोय मी, कथा करतोय. तेव्हापासून संकल्प केला होता जीवनामध्ये. त्या संकल्पावर आजपर्यंत कधी बोललो नाही. 3 वर्षापासून अंमलात आणतोय म्हणून बोलतोय. गेल्या 3 वर्षापासून माझ्या गावापासून 50 किलोमीटर अंतरापर्यंत जेवढी गाव आहेत तिथं कीर्तनाला गेल्यानंतर मी कीर्तनासाठी 1 रुपया घेत नाही. गाडीचं भाडं नाही, पेट्रोल नाही, काहीच नाही. परमात्म्याची सेवा घडावी, समाजामध्ये काहीतरी परिवर्तन घडावं यासाठी करतोय सगळं. आणि 50 किलोमीटरचं जर पुढे गेलो तर गाडी भाडं, प्रवास, पेट्रोल याच्या व्यतिरिक्त 1 रुपया नाही. शेवटच्या श्वासापर्यंत हा संकल्प आहे माझा. तुम्ही टाळ्या वाजवावे यासाठी अजिबात नाही. कारण या 3 वर्षामध्ये, वर्षभरामध्ये परमात्म्यासाठी किती सोडला असेल मला माहितीये. 2 हातांना आपण फार काही जास्त सोडत नाही, पण परमात्मा त्या 2 हातांना आपण जे सोडतो त्याच्या बदल्यात हजारो हातांना काय देतो ना, किती देतो याचा अनुभूती, याचा अनुभव 3 वर्षात मी घेतलेला. आणि म्हणून विषय असा आहे, जास्त बोलूनही काही फायदा नाही. जेवढं बोलायचं तेवढं मोजकच बोलायचं, चांगलं बोलायचं, की ज्यानं परिवर्तन आपल्या जीवनामध्ये घडेल. की परमात्म्याने आपल्याला आयुष्य दिलं, वर्षामध्ये, महिन्यामध्ये, दिवसामध्ये, तासामध्ये, मिनिटामध्ये का सेकंदामध्ये. बोलत चला पटापट. कशामध्ये दिलंय बरं? परमात्म्याने आपल्याला दिलेलं आयुष्य वर्षामध्ये दिलं, महिन्यामध्ये दिलं, दिवसांमध्ये दिलं, मिनिटामध्ये, तासामध्ये का सेकंदामध्ये. मग आपले वर्ष पूर्ण झाले पाहिजे. असं वर्ष अपूर्ण असताना आपण मरता कामा नये, जर वर्षामध्ये दिलं असेल. हा, परमात्म्याने आयुष्य दिलं आपल्याला, श्वासामध्ये आपले श्वास मोजून दिलाय हो. जेवढे श्वास देवानं लिहिले असतील त्याच्यापेक्षा 1 श्वास जास्त घेता येत नाही आपल्याला. पण तरी सुद्धा जर विचार केला
तर परमात्म्याला समजा 1,00,000 श्वास आमच्या जीवनामध्ये लिहिले असतील तरी सुद्धा 1,00,000पेक्षा जास्त श्वास आपण घेऊ शकतो. घ्यायचे आहे का तुम्हाला? घ्यायचे आहे का? परमात्म्याने ठरवल्यापेक्षा जास्त श्वास घ्यायचे आहे का? प्रत्येकाची इच्छा आहे, पण हो कसं म्हणावं याची लाज वाटते. माझा सिद्धांत नाही, जगद्गुरु तुकोबरायांचा सिद्धांत आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ते बोनस लाईफ, ते बोनस श्वास आपल्याला मिळतात. त्यासाठी तुकोबरायांनी स्वतंत्र रंग तयार केला. काळाची सत्ता नाही ते घटिका पंढरी नायका आठविता, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. की काळाची सत्ता, त्या काळाचा जर विचार केला तर आम्हाला जे आयुष्य दिलं ते आयुष्य मोजण्यासाठी देवाने एक स्वतंत्र डिपार्टमेंट तयार केलं. आयुष्य मोजावया बैसला मापारी तू कार्य व्यवहारी संसाराच्या, हे डिपार्टमेंट तयार केलं. त्याच्याकडे एकच काम आहे, प्रत्येकाचं आयुष्य मोजणं. आयुष्य संपलं की लगेच यायचं गेला मृत्यू लोकातून न्यायचंय, त्या डिपार्टमेंटचं काम आहे. पण तरी सुद्धा आमच्या आयुष्यातल्या त्या घटिकेवर देवाचा अधिकार नाही, काळाचा अधिकार नाही, त्या आयुष्य मोजणाऱ्या लोकांचा अधिकार नाही. कोणत्या घटिकेवर? कोणती घटिका? आता सुरू झालं ते सीझन नाही बरं. विठाला विठाला नाही, तर आता जे सीझन सुरू झालं तिच्यातही घटिका आहे. कोणती? आली ती नाही. कोणती घटिका? पंढरी नायका आठविता, की ज्या घटिकेमध्ये आम्ही त्या परमात्म्याचं स्मरण करत असू, त्याची आठवण करत असू, ती वेळ परमात्मा, तो काळ आमच्या आयुष्यामध्ये मोजत नाही. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. आमच्या सगळ्या आयुष्याची गणना करतो. जेवढा वेळ आम्ही कीर्तनामध्ये कथेमध्ये येणं ते बोनस लाईफ आहे आमचं. विठ्ठल विठ्ठल. श्वासामध्ये आयुष्य प्राप्त झालं, त्या श्वासा परत परमात्म्याचं नामचिंतन होण्याची गरज आहे. काही लोकांनी जप करण्यासाठी ते यंत्र घेतली. यंत्र आली मार्केटमध्ये. एकाला सहज विचारणं, म्हटलं बाबा रे यंत्र कशासाठी? आणि महाराज याच्यानं फायदा असा होतो, आज दिवसभरामध्ये आपण किती जप केलं देवाचा लक्षात येतो. मला सांगा, आज दिवसभरामध्ये परमात्म्याच्या नामाचा किती जप केला हे लक्षात आल्यानं परमात्म्याप्रती असणारी प्रेम वाढेल, भक्ती वाढेल की अभिमान वाढेल? विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यानं न मोजता दिलं त्याचा जप मोजून करायचा का? सगळ्यात श्रेष्ठ साधना आहे कोणती? त्या गोपिकांची साधना आहे. सगळ्यात श्रेष्ठ किती साधना? त्या गोपिकांच्या संदर्भानं रेडिओवर एक पूर्वी सुरुवातीला एक भक्तिगीत लागायचं, फार सुंदर. कशी साधना? नाही खर्चली कवडी दमडी, नाही खर्चला दान, नाही खर्चली कवडी दमडी, नाही खर्चला दान. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले हरी नाम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले हरी नाम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. आणि म्हणून या पद्धतीने आमच्या प्रत्येक श्वासापुरत त्या परमात्म्याचं नामचिंतन करून आमच्या जीवनातला काळ सार्थकी लावण्याची गरज आहे. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. मग अशा पद्धतीनं जर कीर्तन केलं, अशा पद्धतीनं चिंतन केलं, फायदा काय होतो? निळोबाराय बोलतात, कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा,
काळ सार्थक केला त्यांनी धरला मनी विठ्ठल की अशा कीर्तनाचा समारंभ जरी झाला जीवनामध्ये तरी दंबरहित करतो. समारंभ कशाला म्हणतात माहितीये का? समारंभ कशाला म्हणतो आपण? समारंभ आपण व्यवहारामध्ये ज्याला ज्याला समारंभ म्हणतो ना ते अजिबात आरंभ नाही, मी असं म्हणतो शेवट आहे तो. व्यवहारामध्ये ज्याला ज्याला समारंभ म्हणतो आपला तो समारंभ नाही व शेवट आहे तो. सेवानिवृत्ती समारंभ समारंभ आहे का तो? शेवट आहे आयुष्याचा. लग्न 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 खरंच समारंभ आहे की काय? विचार करा. विठाला विठाला ज्यांना अनुभव आहे त्यांनीच विचार करा, ज्यांना नाही त्यांनी विचार करू नये. अपेक्षा वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या. आम्ही परमात्म्याची भक्ती करतो, भक्ती करत असताना आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा सारख्या नाही. सारख्या अपेक्षा आहे का आमच्या देवाकडून? अजिबात नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या. अपेक्षांच्या बाबतीत जर बोलायचं झालं अगदी सोप्या भाषेत बोलता येईल, सोप्या वाक्यात. सगळ्यांच्या अपेक्षा वेगवेगळ्या. माता भगिनींच्या दृष्टीने जर विचार केला कशा अपेक्षा आमच्या? होणाऱ्या सुनेकडून अपेक्षा कोणत्या? होणाऱ्या सुनेकडून कोणत्या अपेक्षा आहेत? शिकलेली पाहिजे, चांगल्या घरातली पाहिजे, कुलीन पाहिजे, शिलवान पाहिजे, आपल्या मुलाला शोभणारी पाहिजे. कोणाकडून अपेक्षा आहेत त्या? कोणाकडून? सुनेकडून. होणाऱ्या सुनेकडून या अपेक्षा आहेत. जसं सासूच्या होणाऱ्या सुनेकडून या अपेक्षा आहेत ना तसा होणाऱ्या सुनेच्याही अपेक्षा आहेत सासूकडून. सुनेची अपेक्षा आहे सासूकडून की सासूबाई पाहिजे, फक्त फोटो मध्ये पाहिजे. विठाला विठाला समारंभ शब्द वेगळा आहे की हा जीव साधना करत असताना समष्टीवर पोहोचल्यावर होणारा साधनेचा जो आरंभ आहे त्याला समारंभ असं म्हणतात. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरला मनी विठ्ठल. 3 चरणाचा भावार्थ संपला. सर्वांनी एक वेळ मोठ्या प्रेमाने त्याचं भजन करा. विठोबा रखुमाई सगळ्यांकडे लक्ष आहे माझं. टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या, सगळ्यांना मुखानं नामचिंतन केलं असं नाही. भजन करा म्हटल्यानंतर हातानं टाळी मुखानं नामचिंतन झालं पाहिजे. सगळ्यांकडे यासाठी लक्ष आहे कारण फार काही लोक नाही. 13 मान्सून 14 महिला आणि 2 हाफ तिकीट. विठाला विठाला आणि म्हणून हाताने टाळी मुखानं नामचिंतन. श्रीमद भागवत सांगतो सावाग्यया तस्य गुणान् गृणीते करोच तत्कर्म करो मनच्च स्मरेद् वसन्तं स्थिरजंगमेषु शृणोति तत्पुण्यकथा सकर्णा. ती वाणी धन्य आहे जे परमात्म्याचं नामचिंतन करते. ते हात धन्य आहेत जे परमात्म्याची भक्ती करतात, परमात्म्याच्या भजनात टाळी वाजवतात, परमात्म्याचं पूजन करतात. ते मन धन्य आहेत जे परमात्म्याच्या स्वरूपाचं ध्यान करतात. नवे नवे ते कान धन्य आहेत जे परमात्म्याचं कथा कीर्तन कीर्ती श्रवण करतात. म्हणून कीर्तनाचा समारंभ
निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी घरीला म्हणी विठ्ठल. मग निळोबारायांना विचारलं, निळोबा ठीक आहे, अशा पद्धतीने साधना केल्यानंतर परिणाम काय प्राप्त होतो जीवनात? निळोबाराय बोलतात ते स्वरूप सिद्धी प्राप्त होते, त्या हरिनामानं समाधी अवस्था अनुभवता येते. शेवटचं चरण नीळामाणे स्वरूप नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरला म्हणी विठ्ठल. निळोबाराय बोलतात की बाबा रे, अशा पद्धतीने जर साधना केली तर स्वरूप सिद्धी प्राप्त होते, त्या हरिनामानं समाधी अवस्था अनुभवता येते. ती भक्ती जर आमच्या जीवनामध्ये घडावी तर सगळ्यात श्रेष्ठ भक्ती योग एका वाक्यात सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. भक्ती करत असताना सगळ्यात श्रेष्ठ भक्ती योग आमच्या जीवनामध्ये असावा. जे जे भेटी जे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणमाचा. एवढंच बोलतो वाणीला पूर्णविराम देतो. ज्या संतांनी मार्ग दाखवला त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोलण्याच्या ओघात किती शब्द निघाले असतील, बुद्धीचा तुमचे बरोबर असेल ती परमात्म्याची कृपा. या वायकोडी परिवारानं आई वडिलांच्या सत्य संकल्पातून सुरू केलेला ज्ञान यज्ञ, सुरू केलेला उत्सव, खऱ्या अर्थानं तो श्रवण करणं, त्याचा आनंद घेणं, अशीच भगवत भक्ती, असंच भगवत कार्य त्यांच्या हातून घडत राहू ही परमात्मा चरणी प्रार्थना. सेवेसाठी आमची भुसावळकर मंडळी, वैली मंडळी सगळी, शेगावकर, पंचक्रोशीतली ही सगळी मंडळी, त्यांचं योगदान लाभलं, त्यांचे आभार. माझ्या बरोबर आलेले आमचे परम स्नेही हरिभक्त परायण उत्तम कीर्तनकार भागवताचार्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज ओले शिंदेकर, त्यांचे आभार. ज्यांच्यामुळे माझा आवाज व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत पोहोचला ते आमचे ज्ञानेश्वर भाऊ साखरीकर, त्यांचे आभार. आणि हे सगळे येऊन जर तुम्ही आले नसते तर मी काय कीर्तन केलं असतं, म्हणून तुमचे आभार. जय विठ्ठल.